ठीक आहे. तर व्हॉट इज मीन बाय द परमिसिबल डेलिगेशन. बरोबर. तर परमिसिबल डेलिगेशन कुठपर्यंत असू शकतं किंवा इम्परमिसिबल डेलिगेशन काय असू शकतं. बरोबर. आता सगळ्याच गोष्टी आपण डेलिगेट करू शकतो का, किंवा असं काही लिमिट आहे का की जे डेलिगेशनसाठी डेलिगेशनवरती लिमिट ठेवतं. तर असं लिमिट नाही आहे. देर इज नो स्पेसिफिक बार फॉर द पर्पज ऑफ डेलिगेशन in a constitution, but the essential legislative functions which cannot be delegated to the executive. सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, डेलिगेट करू शकतो, बट द इसेन्शियल लेजिस्लेटिव्ह फंक्शन्स. व्हॉट इज द इसेन्शियल लेजिस्लेटिव्ह फंक्शन्स. तर लेजिस्लेटिव्हचा इसेन्शियल फंक्शन कोणतं असेल, टू मेक अ लॉ. बरोबर. तर तुम्ही सरसकट विदाऊट पॉलिसी किंवा विदाऊट एनी रूल्स रेग्युलेशन्स तुम्ही डेलिगेशनचे पॉवर काय करू शकत नाही, तर डेलिगेट करू शकत नाही. रूल मेकिंगचे पॉवर काय करू शकत नाही, डेलिगेट करू शकत नाही. बिकॉज इट इज अ इसेन्शियल पॉवर ऑफ अ लेजिस्लेटिव्ह टू मेक अ लॉज. आता ही झाली आपण मागच्या लेक्चरला जे आपण केलेलं होतं ते. ठीक आहे. तर आपण आजच्या लेक्चरची सुरुवात कशी करणार आहोत की आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत की डेलिगेटेड लेजिस्लेशन ब्रिटनमध्ये कसं काम करतं, USA कसं काम करतं आहे, आणि आपल्या भारतात डेलिगेटेड लेजिस्लेशन आहे तर ते नेमकं कसं काम करतं. आणि त्याचप्रकारे कंडिशनल लेजिस्लेशन जे असतं, तर कंडिशनल लेजिस्लेशन म्हणजे काय, एक्सेसिव्ह डेलिगेशन्स असेल तर त्याला काय हे करतात. बरोबर. तर ह्या काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आपण जी दिल्ली लॉ केस आहे, फेमस केस आहे, तर आपण ती सुद्धा आपण व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. आता आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉची जेव्हा सुरुवात केलेली त्यावेळेस मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की कंटेम्पररी ज्या प्रोव्हिजन आहेत ब्रिटन म्हणा किंवा USA म्हणा किंवा अदर कंट्रीज असतील, जसं की आपण रॉईट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह होती जी फ्रान्सची कन्सेप्ट होती, आपण ती कन्सिडर केली होती. त्याचप्रमाणे एखादी प्रोसेस आहे ती अदर नेशनमध्ये कशी वर्क करते किंवा अदर कंट्रीजमध्ये ती त्याचं नेमकं फॉर्मॅट काय आहे, तर ते पण आपल्याला बघणं खूप आवश्यक असतं. याला आपण काय म्हणतो, कंटेम्पररी स्टडी म्हणतो. तर डेलिगेटेड लेजिस्लेशन इन ब्रिटन. आता ते ब्रिटनमध्ये कसं, की ब्रिटनमध्ये काय आहे की इन ब्रिटन देर इज अ प्रिन्सिपल ऑफ सॉव्हरेनिटी ऑफ पार्लमेंट इज फॉलोड. द पार्लमेंट ऑफ अ ब्रिटन इज अ सॉव्हरेन, आणि ती काय तर त्याला खूप ड्रास्टिक पॉवर आहेत. जसे की आपल्याकडे बेसिक स्ट्रक्चर एक काय करतं की कॉन्स्टिट्यूशनच्या ज्या पॉवर आहेत तर त्या थोड्या रिस्ट्रिक्ट करतं किंवा रिस्ट्रेन करतं. बट इन ब्रिटन द पार्लमेंट इज अ सॉव्हरेन अँड अ सुप्रीम, देअरफॉर देर इज नो बाइंड ऑन अ डेलिगेटेड लेजिस्लेशन. पार्लमेंट में डेलिगेट एनी एक्सटेंट ऑफ अ पॉवर. तिकडे डेलिगेटेडला काय आहे, काहीच हे नाही आहे, लिमिटच नाही आहे. तर ब्रिटनमध्ये काय तर किती पण प्रमाणात तुम्ही काय करू शकतात की डेलिगेट करू शकतात ज्या रूल मेकिंगच्या पॉवर आहेत त्या एखाद्या अदर अथॉरिटीला. का तर त्याचं रिझन आहे हे असं आहे की ब्रिटनमध्ये जी पार्लमेंट आहे तर ती काय आहे, सॉव्हरेन आहे, त्याच्यामुळे. ठीक आहे. आता आपण जर दुसरी गोष्ट घेतली, इन अदर हँड व्हॉट इज द कंडिशन ऑफ डेलिगेटेड लेजिस्लेशन इन USA. आता USA त्याची काय कंडिशन असेल बरं. आता आपण जेव्हा सेपरेशन ऑफ पॉवरची थिअरी बघितली तर त्यावेळेस तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की जी USAची जी कॉन्स्टिट्यूशन आहे तर ती एक्स्ट्रीमली कशावर बेस आहे, तर इट इज अ बेस्ड ऑन द सेपरेशन ऑफ अ पॉवर थिअरी. बरोबर. तर जे USAची कॉन्स्टिट्यूशन आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, तर डेलिगेटेड लेजिस्लेशन इज नॉट रिकॉग्नाइज बिकॉज ऑफ द टू प्रिन्सिपल्स or two doctrines. There are two doctrines which is existence in the USA, and because of that doctrines the delegated legislation has no scope in the USA. हा एक जनरल रूल आहे. इन प्रॅक्टिसमध्ये वेगळ्या गोष्टी आहेत, जसं की सेपरेशन ऑफ पॉवरची थिअरी इंटायरली काय आहे, तर इंटायर जी USAची पार्लमेंट आहे ती काय तर ती याच्यावर बेस आहे. बरोबर. पण विषय काय होतो की इन प्रॅक्टिसमध्ये जर आपण बघितलं
तर तिथेसुद्धा काय आहे की जी सेपरेशन ऑफ पॉवरची जी थिअरी आहे ती कुठेतरी आपल्याला डायल्यूट झालेली दिसते. त्याचप्रमाणे डेलिगेटेड लेजिस्लेशनला USA काय स्कोप नाही आहे. तर कशामुळे स्कोप नाही आहे, तर दोन डॉक्ट्रिनमुळे. एक तर आहेच की सेपरेशन ऑफ पॉवर थिअरी, जे आपण ऑलरेडी बघितलेली आहे. तर इन द केस ऑफ फील्ड वर्सेस क्लार्क, द काँग्रेस इन दिस केस सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट काँग्रेस कॅनॉट डेलिगेट द लेजिस्लेटिव्ह पॉवर टू द प्रेसिडेंट. बरोबर, बिकॉज द गव्हर्नन्स ऑफ अ गव्हर्नमेंट शॅल बी इन ऑर्डर टू द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनने काही नियम बांधून दिलेले आहेत, काहीतरी कायदे केलेले आहेत. तर त्यांना अधीन राहून काय करायला पाहिजे, तर त्यांना अधीन राहून जे पार्लमेंट आहे त्याने वर्क करायला पाहिजे, जो प्रेसिडेंट आहे त्याने वर्क करायला पाहिजे. अँड द इंटायर constitution of USA is based on the separation of power theory. Therefore there is in this case Field versus Clark, the Supreme Court held that even though Congress may be conferred any power to the president, but there are some essential functions or essential functionality of a parliament which cannot be delegated to the, आपण आपल्याला पार्लमेंट म्हणतो, आपल्याला संसदला, पण त्यांच्या संसदला काय म्हणतो आपण, काँग्रेस म्हणतो. तर जे इसेन्शियल फंक्शन्स ऑफ काँग्रेस आहेत तर ते काय होऊ शकत नाही, डेलिगेटेड होऊ शकत नाही. आणि अनदर मॅक्झिम इज डेलिगेटस नॉन पोटेस्ट डेलिगोड मीन्स अ डेलिगेट कॅनॉट फर्दर डेलिगेट. तुम्ही एखाद्या व्यक्तीला काहीतरी दिलेलं आहे तर तो पुढे देऊ शकत नाही. Means if any power which is delegated by the any authority to the some authority, then that particular authority cannot further delegate the power which is given by the that authority. बरोबर. फॉर एक्झाम्पल समजा आता ए नावाची एक संस्था आहे, उदाहरणार्थ तुम्हाला कळेल. ए नावाची संस्था आहे, एला कोणी पॉवर दिलेल्या आहेत, कॉन्स्टिट्यूशनने पॉवर दिलेल्या आहेत. म्हणजे ए जे पॉवर एक्सरसाइज करत आहे ते ऑलरेडी कोणी दिलेले आहेत, कॉन्स्टिट्यूशनने दिलेले आहेत. त्याच्यामुळे जी काही पॉवर आहेत कोणाची, एला दिलेली, तर ती पॉवर कोणाला देऊ शकत नाही, तर बीला देऊ शकत नाही. कोणत्या मॅक्सिमनुसार, तर डेलिगेटस नॉन पोटेस्ट डेलिगेट मीन्स अ डेलिगेट कॅनॉट फर्दर डेलिगेट. आता याच्या मागचं रिझन काय आहे किंवा याचं मागचं ज्युरिस्प्रुडन्स काय असेल बरं, की जर पार्लमेंटने जर काय केलं आहे की जर कॉन्स्टिट्यूशन जर तुम्हाला एखादी पॉवर डेलिगेट करते तर तुम्ही ती पॉवर डेलिगेट करू शकतात का पुढे, तर त्या मॅक्झिमनुसार नाही आहे. मग याच्या मागचं ज्युरिस्प्रुडन्स काय असेल, रिझन काय असतील ना, काय कोणाला काय माहिती असं कोणी सांगू शकतं का, किंवा विचार करू शकतात का. 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा की असं का असेल. बरोबर. ज्यावेळेस आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करतो त्यावेळेस प्रिॲम्बल कसं स्टार्ट होतं, वी द पीपल ऑफ इंडिया. बरोबर. मीन्स व्हॉट इज द सोर्स ऑफ पॉवर, द पीपल ऑफ अ नेशन. ठीक आहे. आता रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये कसं आहे, द रूल मेकिंग पॉवर आर द सोर्स ऑफ अ एंटायर पॉवर इज अ पीपल ऑफ अ नेशन. बरोबर. तर ज्या वेळेस जी देशातली लोकं आहेत, द पीपल ऑफ अ नेशन ऑर पीपल ऑफ अ कंट्री, तर त्यांच्यापासून काय झालेलं आहे, तर ती पॉवर काय झालेली, डिराईव्ह झालेली. बरोबर. द पॉवर टू मेक अ लॉ इज डेलिगेटेड बाय द पीपल टू द काँग्रेस, नो डाऊट. Therefore, Congress cannot further delegated this power. Power to make a law is delegated by the people itself. आता तुम्हाला जर ती पॉवर जर कोणी दिलेली आहे, लोकांनी दिलेली आहे विथ द हेल्प ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन, तर तुम्ही तीच पॉवर कोणाला देऊ शकत नाही, तर समोरच्या व्यक्तीला देऊ शकत नाही. बरोबर. तर ही जी गोष्ट आहे, म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे की डेलिगेट कॅनॉट फर्दर डेलिगेट, तर ह्या दोन मॅक्झिममुळे काय झालं की USA जे डेलिगेटेड लेजिस्लेशन इट इज नॉट रिकग्नाइज इन अ USA बिकॉज ऑफ दिस टू डॉक्ट्रिन्स विच इज
कवर्ड अंडर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ USA. आता इन प्रॅक्टिसमध्ये काय आहे, USA मध्ये पण एक केस झाली होती, पनामा रिफायनरी कंपनी वर्सेस ट्रायन विच इज हेल्ड इन 1935. त्या केसमध्ये काय झालं होतं की जर एखाद्या ठिकाणी काय झालं असेल की एक्सेसिव्ह लिमिटमध्ये जर ऑइल इंटर स्टेटमध्ये जर त्यांनी बनवलं असेल किंवा एक्स्ट्रॅक्ट केलं असेल ऑइल, तर प्रेसिडेंट हॅज अ पॉवर टू बॅन अ ऑइल इन अ इंटरस्टेट कॉमर्स. बरोबर, वेन देर इज अ एक्सेसिव्ह प्रोड्यूस. तर इंटरस्टेट कॉमर्समध्ये काय करेल तर ते ऑइल बॅन करू शकतो. ही पॉवर कोणाला होती, ही पॉवर होती प्रेसिडेंटला. बरोबर. तर या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय केलं, इंटरप्रिट केलं की इसेन्शियल फंक्शन तर आपण हे करू शकत नाही, लेजिस्लेटिव्हचे काय करू शकत नाही, डेलिगेट करू शकत नाही, पण बाकीचे काही फंक्शन आहेत. बरोबर, तर ते फंक्शन डेलिगेट करू शकतो. बट व्हाईल डेलिगेटिंग सच पॉवर्स द काँग्रेस शल बी फॉलो. तर त्यांनी काय फॉलो करायला पाहिजे, जे पॉवर तुम्ही देताय, डेलिगेट करताय, तर त्याला काहीतरी रूल्स असले पाहिजे, काहीतरी पॉलिसी असले पाहिजे, काहीतरी स्टँडर्ड असले पाहिजे फॉर द पर्पज ऑफ अ डिसिजन मेकिंग. अँड देअरफॉर द पॉवर विच इज गिवन टू द प्रेसिडेंट बाय द काँग्रेस फॉर द पर्पज ऑफ बॅन ऑइल इन इंटरस्टेट कॉमर्स वेअर देर इज अ एक्सेसिव्ह प्रोड्यूस. बरोबर. तर अशा वेळेस काय करायला पाहिजे, तर अशा वेळेस तुम्ही ती पॉवर डेलिगेट करू शकताय, पण ती डेलिगेट करताना काय करायला पाहिजे, तर पॉलिसी किंवा काहीतरी स्टँडर्ड असायला पाहिजे, किंवा काहीतरी डिसिजन मेकिंगसाठी काय करायला पाहिजे, तर काहीतरी रिझन असायला पाहिजे. ठीक आहे. तर जस्टिस कार्डोझोने काय सांगितलं होतं याच केसमध्ये, फॉर द पर्पज ऑफ अपहोल्डिंग द डेलिगेशन देअर नीड टू बी डिस्कवर इन टर्म्स ऑफ द ॲक्ट अ स्टँडर्ड रिजनेबली क्लिअर वेअर बाय द डिस्क्रिप्शन मस्ट बी गवर्न. बरोबर आहे. जर तुम्हाला एखादी कायदा काय करतो आहे, डिस्क्रिशनरी पॉवर देतो आहे, बरोबर आहे, किंवा डेलिगेटेड पॉवर देतो आहे, तर ती एक्सरसाइज करताना काय असायला पाहिजे, तर ती एक्सरसाइज करताना काहीतरी रिझन असायला पाहिजे, काहीतरी नॉर्म्स असायला पाहिजे की ज्याच्या गोष्टीमुळे तुम्ही काय करू शकतात, ते डिस्क्रिप्शन अवलंबू शकतात. बरोबर. आता भारतामध्ये काय कंडिशन आहे, भारतामध्ये काय कंडिशन आहे, तर सगळ्यात आधीची केस की भारतामध्ये डेलिगेटेड लेजिस्लेशन परमिसिबल आहे किंवा नाही आहे. बरोबर. तर एक आधी केस झाली होती की री दिल्ली लॉ केस म्हणून एक कन्सिडर केलं जाते, की आधी कसं होतं भारतामध्ये की आफ्टर बिकमिंग अ इंडिपेंडंट देर आर 3 टाइप्स ऑफ स्टेट, पार्ट ए स्टेट, पार्ट बी स्टेट आणि पार्ट सी स्टेट. ठीक आहे. पार्ट ए स्टेटमध्ये कोण होतं की सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्यांच्यावर पॉवर लॉ बनवू शकत होते. पण पार्ट सी स्टेट कोणते होते की पार्ट सीमध्ये असणारे स्टेट, तर हे डायरेक्ट कंट्रोल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डायरेक्ट कंट्रोलमध्ये यायचे. पार्ट सीमध्ये जे स्टेट होते, दिल्ली असेल किंवा जवळपासचे जे, जसं आपण युनियन टेरिटरी म्हणतो त्याप्रमाणे, युनियन टेरिटरीज. ठीक आहे, केंद्रशासित प्रदेश तशाप्रमाणे. तर ज्या गोष्टी जे प्रदेश डायरेक्ट सेंट्रलच्या कशामध्ये येत आहे, सेंट्रलच्या अखत्यारीत येत आहेत, मीन्स इट इज अ पार्लमेंट टू whom has a power to make a law for the purpose of the state which are entered in the part 3. बरोबर. तर काय केलं की गव्हर्नमेंटने हे काढलं आणि काय सांगितलं की जे पार्ट एचे स्टेट आहेत, तर त्यांचे जे लॉ आहेत, तर ते विथ मोडिफिकेशन ते काय करू शकतात, अप्लाय करू शकतात. कशामध्ये, पार्ट सी स्टेटमध्ये. बरोबर. पण याच्यामध्ये रिझन काय झालं की आपण मागच्या केसला बघितलं की जे इसेन्शियल फंक्शन आहेत, बरोबर, इसेन्शियल लेजिस्लेटिव्ह फंक्शन कॅनॉट बी डेलिगेटेड. बरोबर. आता ते जे पार्ट आहेत, पार्ट सीचे स्टेट, तर ते पार्ट सीचे स्टेट कशामध्ये येत आहे, तर अंडर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये येत आहे. बरोबर. मग त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या अखत्यारीत जे प्रदेश येत आहेत, तर त्यांना लॉ कोणी बनवायला पाहिजे, पार्लमेंटने बनवायला पाहिजे. तर तुम्ही एका स्टेटचा लॉ दुसऱ्या स्टेटला ॲप्लिकेबल करता येतो विथ मोडिफिकेशन, मीन्स इट इज अ इसेन्शियल लेजिस्लेटिव्ह प्रोसेस. तर ती तुम्ही डायरेक्ट याला कोणाला हे करू शकत नाही, तर ते डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा एक्झिक्युटिव्हला तुम्ही काय करू शकत नाही, डेलिगेट करू शकत नाही, कारण ते एक्सेसिव्ह डेलिगेशन आहे.
आपण ऑलरेडी बघितलं की जे इसेन्शियल फंक्शन आहेत तर ते आपण काय करू शकत नाही, डेलिगेट करू शकत नाही. ठीक आहे. तर त्या केसमध्ये पण ते सांगितलं होतं की रूल मेकिंग पॉवर इज अ काय की रूल मेकिंग पॉवर इज अ इसेन्शियल पॉवर ऑफ अ लेजिस्लेशन, देअरफॉर इट इज कॅनॉट बी डेलिगेटेड. आणि त्या केसमध्ये अजून फर्दर काय सांगितलं की पार्लमेंट कॅनॉट क्रिएट अ पॅरलल लेजिस्लेटिव्ह बॉडी बिकॉज इन दिस केस सेंट्रल गव्हर्नमेंट is act like a parallel legislative body because he is free for the purpose of applying a law of a part A states with modification for the purpose of part C state. Means there is no interfere of a parliament to make a law. बरोबर. तर सेंट्रल गव्हर्नमेंट काय करत आहे, बाकीच्या स्टेटचे लॉ उचलत आहे आणि इकडे लावत आहे. बरोबर. पण पार्लमेंट काय करू शकत नाही, तर पार्लमेंट कॅनॉट क्रिएट parallel legislative body. Then power of delegation is ancillary to the power of legislation. तिथं आहेच. किंवा इसेन्शियल लेजिस्लेटिव्ह जे पॉवर आहेत विच आर एक्सप्रेसली गिवन बाय द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी डेलिगेटेड. बरोबर आहे. तर हे ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर एक कंडिशनल लेजिस्लेशन म्हणून एक पार्ट येतो. व्हॉट इज मीन बाय द कंडिशनल लेजिस्लेशन. आता काय असतं की कंडिशनल लेजिस्लेशन मे बी डिफाईन ॲज अ स्टॅट्यूट विच प्रोव्हाइड कंट्रोल्स बट स्पेसिफाय दॅट. काय स्पेसिफाय करतं की एखादी स्पेसिफिक कंडिशन जर एक्झिस्टमध्ये आली तरच काय होईल, तरच तो लॉ काय होईल, ॲप्लिकेबल होईल. आता डेलिगेटेड लेजिस्लेशन आणि कंडिशनल लेजिस्लेशन दोघांमध्ये काहीतरी फरक आहे. बरोबर. फरक काय आहे, याच्यामध्ये डेलिगेटेड लेजिस्लेशन आणि कंडिशनल लेजिस्लेशन. तर फरक फक्त कशाच्या बेसिस येतो, डिस्क्रिशनच्या बेसवर येतो. डेलिगेटेड लेजिस्लेशनमध्ये जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी आहे तर ती त्याला दिलेलं डेलिगेशन किंवा त्याला दिलेलं जो पॉवर आहे तर ते वापरू शकतं किंवा वापरू नाही शकत. कारण ते काय आहे, तर ते डिस्क्रिशनवर काय करतं, बेस करतं आहे. पण कंडिशनल लेजिस्लेशनमध्ये जी ऑथॉरिटी आहे तर ते पॉवर फक्त तेव्हाच ॲप्लिकेबल करू शकते किंवा तेव्हाच वापरू शकते की ज्या वेळेस ती कंडिशन काय असेल, ती कंडिशन एक्झिस्टमध्ये असेल. ठीक आहे. म्हणजे पहिले कंडिशन एक्झिस्ट राहायला पाहिजे, नंतर काय राहील, नंतर त्याला लॉ ॲप्लिकेबल होईल. एवढं आहे. याच्यामध्ये दुसरं काही नाही असून परत नेक्स्ट लेक्चरला आपण कंट्रोल ऑफ अ डेलिगेटेड लेजिस्लेशन ही जी कन्सेप्ट आहे ती बघणार आहोत. तर दोन प्रकारचे कंट्रोल करू शकतो. एक पार्लमेंट करू शकते आणि एक ज्युडिशियरी करू शकते. पार्लमेंट कोणत्या याच्याने करते आणि ज्युडिशियरी कोणत्या बाजूने करते तर आपण ते पुढच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करू शकता.